अमेरिका इराण युद्ध सुरू असताना गॅसचा तुटवडा कोल्हापूर शहरामध्ये जाणवलेला आहे। आपण जर बघितलं तर कोल्हापूर शहर हे जिल्हा असल्यामुळं इथं RTO कार्यालय, महावितरणचं कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी जर बघितलं इथले व्यवसाय पूर्णपणे व्यावसायिकांनी बंद केले। कारण की का तर व्यवसाय सिलेंडर गेल्या 8-10 दिवसापासून न मिळाल्यामुळं, कमतरता असल्यामुळं इथले छोटे मोठे जे व्यापारी आहेत, मग नाश्त्याचा असू दे किंवा बिर्याणीचे गाडा असू दे, वेगळ्या पदार्थाचे गाडे पूर्णपणे इथल्या व्यावसायिकांनी बंद ठेवलेत। गेल्या 4 दिवसापासून सिलेंडर मिळत नसल्यामुळे व्यवसाय बंद ठेवल्यात। त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे। जर चुलीवर जरी जेवण करायचं जरी म्हणलं किंवा नाश्ता जरी करायचा तर म्हटलं तर ग्राहक थांबत नाहीत। त्यामुळं जिल्हा प्रशासनानं लवकरात लवकर यावर तोडगा काढावा आणि सर्वसामान्य जे हातावरचं ज्यांचं पोट आहे, जे गाड्या लावतात नाश्ता आणि सिलेंडर, त्यांना घरगुती सिलेंडर वापरण्यासाठी परवानगी तर द्यावीच किंवा व्यावसायिक सिलेंडर द्यावे अशी मागणी सध्या जोर धरलेली आहे। कॅमेरामॅन सुनील काटकर, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। काय सांगाल, कोल्हापुरात परिस्थिती सध्या बिकट झाली आहे। व्यावसायिक सिलेंडर बंद झाल्यामुळे तुम्ही व्यवसाय बंद ठेवला, काय सांगाल? होय, आता काय झालं, गॅसचा प्रॉब्लेमच आहे ना। प्रॉब्लेम असल्यामुळं काय झालं, त्यात आमचे हे मित्र आता हे सगळं बघा, हे पूर्ण ठप्प पडलेलं आहे। हे फक्त काय सिलेंडर नसल्यामुळं, सिलेंडर असल्याशिवाय तर आम्ही काय करू शकत नाही, कारण सगळं आमचं तर त्याच्यावरच चालू आहे। पण आता हे किती दिवस चालते, काय चालते, काय आता शासनानं याच्याकडे की नाही जरा लक्ष द्यायला पाहिजे, कारण याच्यावर किती जणांची पोट आहेत बघा। म्हणजे फक्त गॅसमुळं प्रत्येक जणाचं ह्याच्यावरच पोट आहे, कारण दुसरं काय करू शकत नाही, कारण गॅसमुळेच प्रॉब्लेम झालेला आहे सगळा। किती दिवस बंद आहे? आता झाली की 4 दिवस झाले, आता हे 4 दिवस झाले बंद आहे। घर कसं चालतंय? घर काय आता काय जे आहे ते आता चालू आहे। आता ते संपलं की संपलं, मग आता ते बघायला लागणार कुठं तर काय तर करा, पोटासाठी काय तर करायलाच पाहिजे। चुलीवरचा पर्याय, दुसरा पर्याय चुलीवर बिलीवर काय हे होतच नाही हो, कारण कसं आहे माहिती आहे, ग्राहक आलं तर त्याला द्यायला पाहिजे लगेच 2 मिनिटात, पण हे तसं होत नाही। चुलीवर करायचं म्हणलं तर त्याला तासभर वेळ लागणार, तोपर्यंत थांबणार आहे का? नाही, तेवढा वेळ नाही ना त्या ग्राहकाकडे। त्यामुळं काय सरकारनं ह्याकडे जरा लवकरात लवकर लक्ष द्यावं, कारण काय गरिबांचे पोटं त्याच्यावर चालवले आहेत। नाव आकाश राजेंद्र डापळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।